सगळा महाराष्ट्र फिरायचं ठरवलं, कारण देऊळ बंद या आपल्या सिनेमाने अनेक रेकॉर्ड केली. प्रेक्षकांची मला बोलायचं रे, बाकी गर्दी नका करू. मॅडम तुम्ही सिनेमा पाहणाऱ्या माणसांची बोलू द्या मला, बाकी लोक नका येऊ. बाकी सगळे मागे या, मागे मागे. मुद्दा मी प्रत्येक प्रेक्षागृहात जाऊन प्रेक्षकांना भेटतोय. याचं कारण हे, आज 22 दिवस झाल्यानंतर सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवलेला एक सिनेमा अक्षरशः महाराष्ट्राने डोक्यावर घेतला. ज्यावेळी सिनेमा सुपरहिट होतो त्यावेळी आम्ही तिकडं एन्जॉय करत बसायचं पुणे मुंबईत, ते बरोबर नाही. म्हणून मी असं मुद्दाम ठरवलं की जर सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जाऊन भेटायचं पण. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी येऊन लोकांना भेटतोय. मला खूप आनंद होतोय. ओके, मला खूप आनंद होतोय की मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान मिळतं. म्हणजे जे कष्ट सिनेमा बनवताना लेखक दिग्दर्शक म्हणून मी, निर्माते म्हणून कैलास वाणींनी घेतलेले असतात, ते कष्ट फळाला लागले असं आम्हाला वाटतं. त्यामुळे धन्यवाद मंडळी. सिनेमा आता कुठपर्यंत आलाय, कुठला सीन चाललाय? अच्छा, माझा झालाय. ओके, नाही एसटी मधला चालू असेल तिचा. इथंच तुम्हाला सिनेमाचं महत्व कळलं असेल. ओके, तर मी फक्त आता तुमच्या बरोबर एक व्हिडिओ घेतो सगळ्यांबरोबर. शेगाव संत गजानन महाराजांचं गाव, देशातलं नव्हे जगातलं एक शिस्तबद्ध संस्थान, धार्मिक संस्थान किती सुंदर असावं याचं उदाहरण शेगाव मध्ये. त्या शेगावच्या राम गावंडे साहेब आणि गगलानींच्या थिएटर मध्ये आज 22व्या दिवशी हाऊसफुल असलेला आपला देऊळ बंदचा प्रेक्षक बघा. मंडळी, सिनेमा आवडला का नाही? दरवेळी सिनेमा आवडला का नाही म्हटल्यानंतर हा जो आवाज येतो ना, या आवाजामुळं समाधान मिळतं की आपण ज्या कष्टाने सिनेमा बनवला तो पूर्ण झाला. आणि खरंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि गावात फिरताना खूप आनंद मिळतोय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, संत श्री गजानन महाराज की जय. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.